फक्त जागा नाही एवढंच सांगितल्यावर एसटी कंडक्टरला बेदम मारहाण. शिरूर बस स्थानकातली ही घटना थरकाप उडवणारी आहे. 20 जुलै 2025 सकाळी 8:15 वाजता पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एसटी बस आगारात ही घटना घडली. मांजलगाव डेपोची स्लीपर कोच बस क्रमांक MH09 FL 1020 पुण्याहून मांजलगावकडे जात होती. बस शिरूर स्थानकात थांबली आणि प्रवासी चढ उतरत होते. बस आधीच भरलेली असल्याने वाहक सुरेश बिजुले यांनी एका प्रवाशाला सांगितले, "बसमध्ये जागा नाही, कृपया दुसऱ्या बसने जा." पण हाच साधा संवाद एका संतप्त प्रतिक्रियेत बदलला. त्या प्रवाशाने थेट वाहकाला शिवीगाळी करत लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली. या प्रवाशाचं नाव लक्ष्मण शिवलाल बैनाडे. यांच्यासोबत चंदूलाल लक्ष्मण बैनाडे आणि एक अज्ञात व्यक्ती होता. तिघांनी मिळून कंडक्टर सुरेश बिजुले यांना बसमधून खाली खेचून मारहाण केली. इतकंच नव्हे तर दुचाकीवर बसवून त्याचे अपहरण करण्याचाही प्रयत्न केला. या गोंधळात चालक बालाजी झगडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. आरोपींनीही त्यांनाही शिवीगाळ केली आणि मारहाण केली. या झटापटीत सुरेश बिजुले यांच्या खिशातील 21,000 रुपये गायब झाले. या घटनेची तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून भारतीय दंड संहिता BNS अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांकडून आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. प्रश्न असा आहे की सरकारी कर्मचारी सुरक्षित आहे का? फक्त कर्तव्य बजावत असताना अशी मारहाण सहन करावी लागते का? एसटी तुमच्या बापाची आहे का? अशी भाषा वापरणाऱ्यांना कायद्याची जबाबदारी निश्चितपणे लागेल. पण समाज म्हणून आपण ही विचार केला पाहिजे. कंडक्टर आणि चालकाच्या सुरक्षेसाठी आपण कितपत जागरूक आहोत? या घटनेवर तुमचं मत काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी MSRTC मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.